घेतलं आणि तिथे शूटिंग वगैरे अलाउड नव्हती, त्याच्यात बारीक बारीक पाऊस पण सुरू झालाय आज. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या घरी पहिलाच वर्ष आहे गणपती बसवतोय. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटले होते की ह्या वर्षी पहिल्यांदाच आम्ही गणपती बसवतोय आणि सगळ्या गोष्टी मी करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामुळे आज आहे ना मी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे, म्हणजे करतेच आहे. बाकीचा स्वयंपाक झालेला आहे. इकडे रशी टाकलेली आहे, इकडे पुरण असं ते नाही का भाजून घेतलेलं आहे. थोडं असं पातळ सर असतं त्याच्यामुळे ते घट्ट होतं म्हणून थोडं भाजून घेतलंय गूळ टाकून. आता त्याला चाळणीने चाळायचं बाकी आहे. आणि इकडे अमोलरावांसाठी चहा ठेवून दिलाय, कारण ते दोघं पण आताच थोडा वेळ झाला उठले. इकडे पीठ वगैरे मळून ठेवलंय, भात आणि डबे लावलेले होते. डाळ भाताच्या डब्यामध्येच मी डाळ शिजवली आणि खालच्या डब्यात भात लावला होता, त्याच्यामुळे भात पण लगेच झालेला आहे. इकडे भजींचं मळून ठेवलेलं आहे. आणि दुपारून आहे ना बाकीचं गणपतीचं सामान घ्यायला पण जायचं आहे आम्हाला, त्याच्यामुळे हे सगळं आवरून झालं की मग दुपारून तिकडे जाऊ. आणि आरूची पण आहे ना केस कट करायची म्हटलं, मग तिकडे बघू, जर दुकान ओपन असलं तर करून घेऊ, कारण उद्या आहे ना आम्हाला एंगेजमेंटसाठी जायचं आहे. सो म्हटलं व्यवस्थित वाटणार नाही, त्याच्यामुळे करून घ्यावं त्याची कटिंग. आणि अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत अशा आणायच्या आहेत, तर त्या पण आणून घेऊ म्हटलं. आणि अशा लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या. आणि चला बाकी काय काय होतं ते पण तुमच्यासोबत शेअर करते. आज ना आरूच्या पप्पांची मला खूप मदत झाली. त्यांनी उठल्यापासून आरूला सगळं मॅनेज केलं आणि त्यानंतर त्याची आंघोळ वगैरे घातली, तयारी करून दिली. आणि आता बघा तो माझ्याशी कशा मस्ती घालतोय. त्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक असला ना, त्या दिवशी ना मला आरूला मॅनेज करणं होतच नाही, कारण इकडेही बघायचं असतं तिकडेही बघायचं असतं. त्याच्यामुळे आरूच्या पप्पांची आज मला खूप सारी मदत झाली. आणि रशी झालेली होती, त्याच्यामुळे तिला ना मी आता एका भांड्यात काढून घेते, म्हणजे कसं तिथे जास्त असं गोंधळ होत नाही भांड्यांचा. आणि त्यानंतर आहे ना आरूच्या पप्पांना चहा गाळून दिला. पुरण पण इकडे थंड झालेलं होतं म्हणून मी ना आता पुरण गाळून घेते. पुरण गाळून झालं आणि त्या साईडने ना मी आता खीर बनवून घेतलेली आहे. आणि ह्या साईडने गॅस खाली होता, त्याच्यामुळे इकडे ना आता पुरणपोळी बनवून घेते लगेच. सगळा स्वयंपाक बनवून झाला आणि आता ना स्वामींना नैवेद्य दाखवून देते. नैवेद्य दाखवून झालं त्यानंतर आहे ना जेवण वगैरे करून घेतले आम्ही. आणि आता आवरून झालंय सगळं. आणि आरूला ना मी आजींकडे सोडून आले तेव्हा, तर आता त्याला पण घेऊन आले तिकडे. मग अशी म्हटल्याप्रमाणे ना आम्हाला गावात जायचं आहे गिफ्ट घेण्यासाठी, बाकीचं सामान आणायचं आहे, आरूची कटिंग करायची आहे. खूप सारी कामं आहेत करून घ्यायची, म्हटलं एका फेरीतच करून घेऊ. पण आता बघू किती काय वेळ लागतो. आणि आता वाजलेला आहे 12:30 वाजलेत आता. आणि चला आमची जेवण वगैरे झाले. आणि आरू तिकडनंच करून आलाय वाटतं, कारण त्याला काही भूक वगैरे दिसत नाहीये, त्याच्यामुळे म्हटलं चला आता. मी गणपतीची गावात काय गर्दी आहे, भयंकर गर्दी डायरेक्ट गावात. तर इकडे तरी थोडं मोकळं आहे, पण मग तुम्हाला ना जाताना दाखवेल, जास्त गर्दी होती गावात. आणि आम्हाला तर संध्याकाळी यायचं आहे आणि संध्याकाळी तर पाय ठेवायला जागा नसणार आहे, एवढी गर्दी गावात. त्याच्यात बारीक बारीक पाऊस पण सुरू झालाय आज. माझं टेन्शन मिटलं. आणि तिथे शूटिंग वगैरे अलाउड नव्हती म्हणून काही घेतलं नाही. आणि तुम्हाला आहे ना ते उद्याच्या व्हिडिओमध्येच बघायला भेटेल आता काय काय नाही. गर्दी खूप जास्त वाढते. आम्हाला अजून बाकीचं सामान पण घ्यायचं राहिलंय, फक्त आजची गिफ्ट घेतलं गेलं आणि त्याच्यात पण खूप जास्त टाइमपास झाला. तर घरी आलो आणि येताना पाट वगैरे आणला आणि बाकीचं सामान पण आणला. आणि जिथे आम्ही गिफ्ट घेतलं ना तिथे आरूने त्याचा पण चान्स मारून घेतला. त्याने ना बरोबर एक बॅट बॉल घेतला त्याच्या पप्पांकडून की मला घेऊनच द्या. आणि घरात अजून एक पडलेला आहे तरी घेतला.
असं तो लागला होता त्यांच्या मागे. आणि आता आहे ना म्हटलं पहिले बाहेरचं आवरून घेते. आणि झालं काय ना, सकाळी मी झाडलेलं वगैरे होतं, मला सकाळी ऍक्च्युली धुवायचंच होतं, पण ते काय झालं ना, पूर्णचा स्वयंपाक हे ते आवरायमध्ये ना मला वेळच भेटला नाही. तरी पण आरूच्या पप्पांनी आरूला सगळं म्हणजे सांभाळलं, त्यांचं केलं, पण मला इतर गोष्टींमध्ये वेळच भेटला नाही. त्याच्यामुळे म्हटलं आता थोडासा का असे ना वेळ काढते आणि आवरून घेते. आताच मला धुवायचं होतं, पण झालं काय ना, आता 4 वाजलेले होते आणि गणपती घ्यायला वगैरे जायचं होतं आणि पुढे पण गर्दी होते. आणि धुवायचं जर म्हटलं ना तर खूप जास्त वेळ जातो. आणि आमच्या तिकडे गाडीच्या साईडने ना पाणी निघत नाही, त्याला ना घोळण्यासारखं काढत राहावं लागतं, तेव्हा ते कुठे निघतं. आणि त्याच्यात मला जवळजवळ अर्धा 1 तास जातो. म्हणून म्हटलं आता आहे ना शॉर्टकट आवडते, त्याच्यामुळे मी डायरेक्ट आहे ना आता पोछाने पुसूनच घेते सगळं. त्याच्यात आहे ना आरूचं कसं आहे ना, गेट उघडलं म्हणजे तो डायरेक्ट माती माती खेळायला जातो. खात वगैरे नाही तो, फक्त माती माती खेळतो. त्याच्यामुळे ना त्याला मी आता जरा त्याच्या पप्पांजवळ बसवून आले आणि आता हे पटापट पुसून घेते म्हटलं. सगळं ना मी पुसून वगैरे घेतलं आणि त्यानंतर आहे ना इथे छोटीशी रांगोळी काढून घेते, जे की बघा मी तुम्हाला मागच्या वेळेस छापे दाखवले होते. मला येत नाही त्याच्यामुळे मी डायरेक्ट छापेच घेऊन आले होते आणि तेच छापेने उमटवलेलं आहे मी तिथे रांगोळी. तर म्हटलं छोटीशीच काढते, छान वाटतं वगैरे ते काढल्यानंतर. तर बाहेरचं आवरून झालं आणि त्यानंतर आहे ना मी आता घरातलं जे थोडंसं डेकोरेशन करायचं होतं. एवढं डेकोरेशन वगैरे नाही म्हणता येणार त्याला, फक्त पाट वगैरे मांडायचा होता. तर स्वामींचा जो पाट आहे ना तो थोडा मी साईडला सरकवला आणि त्याच्याच बाजूला आहे ना मी आपलं जे गणपतीचा पाट आहे तो ठेवणार आहे. तर त्याला आहे ना मी आता बघा मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं आसन बनवलेलं होतं, तर त्याला ना मला लेस अपूर्ण पडलेली होती, तर ती आणायला मला काही वेळच भेटला नाही अजून आणि तिकडे गेली पण नाही मी. त्याच्यामुळे ते राहिलेलं आहे आणि थोडीशीच होती, त्याच्यामुळे म्हटलं आता तेच ठेवते आणि ते काही दिसणार पण नाही, छोटासा पार्ट वगैरे आहे, त्याच्यामुळे मी आता तेच आसन ठेवते. आणि कुठलीही गोष्ट जर आपण करायची म्हटली ना तर त्याच्या मागे ना आपली श्रद्धा महत्वाची असते, बाकीचं काय नाही. आणि आमचं आहे ना गणपती बाप्पांना बसवायचं पहिलंच वर्ष आहे, त्याच्यामुळे म्हटलं पहिले छोटंसं वगैरे बसवू आणि त्यानंतर अनुभवाने माणूस शिकतच जातो. त्याच्यामुळे म्हटलं अजून नेक्स्ट टाइम आपण छान हे करू. आता ना मी तिथे छोटीशी रांगोळी काढून घेतली. मी मगाशीच म्हटली होती मला रांगोळी वगैरे येत नाही, मी छापे आणलेले आणि तेच छापे मी आता तिथे टाकून घेतलेले. अगोदर आहे ना मी खाली असं ग्रीन कलर होता, माझ्याकडे रांगोळी पण नाही एवढी, तर ग्रीन कलर होता माझ्याकडे, त्याच्यामुळे मी तीच टाकलं. ग्रीन कलर अगोदर खाली टाकून घेतला आणि त्याच्यावर ते व्हाईट रांगोळीने शिक्के काढून घेतले. आता मी ते छान छोटासा पार्ट मांडून दिलेला आहे रांगोळी छोटीशी. नको अरे इकडे आणि दूध ठेवलेलं आहे, म्हटलं दूध वगैरे घेते. आणि किती वाजले दादा? 4:30 झाले, 4:30 झालेत आता आणि तयारी वगैरे करून जायचंय गणपती घेण्यासाठी. बाकीचं सगळं आवरलंय आणि मी ना साडी काढलेली होती, पण मला काही आता साडी घालायची नाही, ड्रेसच घालला मी. कारण मी ना ते नारळाचे इतके परेशान झाले ना, कारण काय झालं ना आरूची आजी म्हटले होते की कळस ठेवावं लागतो तिथे. मग आता तांब्या तर होता, पण मग नारळ माझ्याजवळ होती, पण आता माझ्याजवळ सापडत नाही नेमकं कुठे ठेवली गेली आहे. आणि जी नारळ आहे ती याच्यावर बसत नाही, खूप मोठं आहे ते, डायरेक्ट असं सांडून जाते सगळं. त्याच्यामुळे माझा जवळजवळ 1 तास गेला त्याच्यामध्ये ते नारळ शोधायमध्ये आणि त्याच्यातच आहे ना माझी एनर्जी पण खूप जास्त गेली. त्याच्यामुळे आता काही इच्छा नाही राहिली माझी काही करायची. दूध घेते, ड्रेस वगैरे घालते आणि डायरेक्ट आता गणपती घेण्यासाठी जाऊया. आणि ऑलरेडी ना आम्हाला थोडा उशीर झालेला आहे, लवकर जायचं होतं, पण मग हे बाकीच्या कामांमुळेच थोडं हे झालं आणि आता लवकर निघतो. तर मग काय होईल ना, ते मंडळाचे मोठे गणपती जर आले तर ट्रॅफिकमध्येच अडकून पडू. आता लवकर तयारी वगैरे करतो आणि जाऊन येतो. आरू मी आता सगळं आवरून गेले आणि परत इकडे पसरा मांडून दिला. आरू अय्या कुठे गेला? नाही तो काय तो तिकडे, तेवढं कळतं माझ्या पोराला बर का. अय्या ती बॅटच तुटायची, हळूहळू असं नाही मारू. पायावरच मारल तू. ते दूध बघा बरं म्हणजे होईल, लक्ष राहू दे. आणि आता ना आमची तयारी वगैरे झालेली आहे आणि मी ना आता तांब्यात घेऊन चालली आहे, कारण परत नाही तर मग तसाच काय म्हणतो नारळ घेऊन जायचा आणि त्याच्यात बसायचा नाही. आणि तांब्या ना छोटा आहे त्याच्यामुळे तो मोठा असल्यामुळे बसत नाही नारळ. आता याच्या मापाचाच नारळ आणते छोटा, म्हणजे कसं बरोबर होईल आणि यालाच घेऊन जाते. चला हो हो व्यवस्थित पकडा.
सरांनी प्रसाद आणून दिला, तर ते ना शिर्डीला गेले होते आणि त्यांना पण बोलायचं होतं, पण मग ते सकाळीच बाहेर चालले गेले होते आणि नेमकं आमचं सगळं झाल्यानंतर आले. आणि आरूच्या आजींना पण बोलवलं होतं, पण मग त्यांच्या घरी पाहुणे येणार होते वाटतं. आणि आता शेवटी सण असल्या म्हणजे प्रत्येकाच्या घरी काही ना काही गोष्टी चालू असतात, त्याच्यामुळेच बाकी काय नाही. आणि सगळ्यांनाच बोलवायचं होतं, पण असो नेक्स्ट टाइम कधीतरी बघू. आणि खरंच खूप मस्त वाटतंय, पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालं. आणि आमचं पहिलंच वर्ष होतं, त्याच्यामुळे साधं भोळ्या पद्धतीने आम्ही बसवलं. जर याच्यात पण आमच्या काही मिस्टेक्स वगैरे झाल्या असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्ही त्या म्हणजे ज्या गोष्टी असतील त्या सुधारू आणि नेक्स्ट टाइम अजून छान डेकोरेशन वगैरे करू. आणि चुकल्या असतील काही गोष्टी तर त्या पण सुधारवण्याचा प्रयत्न करू आणि नेक्स्ट टाइम व्यवस्थित करू. आज आहे ना आरू दिवसभर झोपलेला नाहीये. सकाळी त्याच्या पप्पांशी खेळला आणि त्यानंतर आजीकडे गेला, आजीकडून आला आणि आम्ही लगेच गावात गेलो. तिकडनं आला, परत थोडंसं खेळला आणि गणपती बाप्पांना घ्यायला गेलो. त्याच्यानंतर परत थोडंसं खेळला आणि आता तो झोपण्यासाठी असा चिडचिड करतोय, त्याच्यामुळे त्याचे पप्पाच त्याला घेऊन बसले आता. त्यामुळे त्याला जेवू घालते, छान झोपू घालते. आणि चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया असेच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.